हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आजचं व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण एवढंच आहे की आज आहे एक गोविंदा पथक, जोगेश्वरीतील गोविंदा पथक, आयलेन्स गोविंदा पथक. त्या गोविंदा पथकाचा आज सराव प्रारंभ आहे. तर आणि आज 2026ची पहिली प्रॅक्टिस दिवस आहे. तर तुम्हाला लवकरच दाखवतो त्यांचे सराव तिथे होते प्रॉपर. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला आता लवकरच दाखवतो मी की कसे त्यांचे सराव होते, काय होतं. DJ वाले आले, जोगेश्वरी बीट्स आले आहेत तिथे बँजो वाजवायला. तर तुम्हाला नक्कीच सगळं दाखवतो प्रॉपर. भेटू आपण लवकर तिकडे ग्राउंडवर गेल्यानंतर. प्रॅक्टिस करायची प्रो आहे. बाकी जे मोठे जणांची प्रॅक्टिस आहे गेल्या वर्षीचा थोडासा बाकी राहिला ते पूर्ण करायचा आमचा प्रयत्न असेल. पण लवकरात लवकर जेवढी जमली तेवढी चालू करायला सुरुवात. मागच्या वेळेला जे काही ज्या चुका म्हणू नाही शकत, पण जे काही अनभूत घडलं ते परत होता कामा नये. काय बोलतो फक्त 8 सरांची ट्राय होती, प्रोचा पण प्रॅक्टिस होता, वेळ थोडासा कमी होता. रिझन नाही देत आहे, पण जे आहे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल आहे. थोडीशी 10 सरांची प्रॅक्टिस करायला थोडासा आम्हाला वेळ कमी पडला. पण आमची जी 6ची शिडीपर्यंत पाहिजे होती, मोठी जी शिडी पोचते वरच्या घरापर्यंत, ती पण पोचली नव्हती अगोदरच्या काही दिवसामध्ये. ती अगोदर 2 दिवस पोचली होती. पण ठीक आहे, जेवढी मेहनत केली होती तेवढंच आम्हाला मिळालं असं समजून आम्ही यावर्षी नक्की पुन्हा प्रयत्न करू. अविनाश, थोड्याच वेळा झालं तुमच्या सरावाला शुभारंभ होत आहे यावर्षी. काय तुम्ही असं प्लॅनिंग केलं यावर्षी जे प्रो गोविंदासाठी? काय विशेष काय तयारी वगैरे आहे? प्लॅनिंग असं काही नाही, पण मला असं वाटतं की म्हणजे प्रो गोविंदा असं जेवढं 3 वर्षापासून जसं बदलत गेलं आहे, नक्कीच यावर्षी पण काहीतरी बदलेल. तर तयारी तर त्याप्रमाणे चालू केलेली आहे, पण जसे रूल्स येतील त्याच्या मीटिंग्स होतील त्यानुसार अजून स्वतःला अपडेट करू. आणि बाकी अजून तरी आम्हाला नवीन नियम, नवीन सगळ्या गोष्टी आहेत किंवा यावर्षी काय अजून नवीन गेमचा काय चेंजेस असतील त्याच्या नावाला कळ देण्यात नक्कीच. बाकीचा बेसिक प्रॅक्टिस आपली चालू राहील आणि त्याच्यानुसार जर अजून काही गेम्स ॲड झाले त्याच्यामध्ये तर त्याच्यानुसार आम्ही चेंजेस करू आमचे. निखिल, पारंपरिक गोविंदामध्ये जोगेश्वरी रेकॉर्डच करत आहे. 8, 9, 10चा रेकॉर्ड झालेला आहे. तुम्ही बी गेल्या वर्षी प्रयत्न केलात. यावर्षी काय 10 थराचं काय तुमची कशी तयारी झाली? हां, तेच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की आम्ही गेल्या वर्षी रिव्हील केलं नव्हतं की आम्ही 10चा प्रयत्न करणार आहे. पण ह्या वर्षी तर सगळ्यांना माहितीच आहे की गेल्या वर्षी जर आमचा तो प्रयत्न हुकला तर नक्कीच तो प्रयत्न आम्ही चांगल्या रीतीने करायचा करू आणि ट्राय आम्ही उतरवण्याचा जास्त करून ट्राय करू. ज्या प्रकारच्या ज्या ठिकाणी टाकेल त्या ठिकाणी सर्वांचा आज या देशाचा सगळ्याचा विजय होऊन या सर्व ठेवा. नंतर माझा काही न येता या सर्व लेकरांची मला हाक मारलेली आहे. आणि माझी महाकाली जोगेश्वरी भवानी ठाकूर आणि आतापासून सर्व लेकरांना सुखाच्या यशाचा वाटा देऊन नाव लौकिक या जोगेश्वरी सोडून दे. लक्षात ठेवा. इझी आरामात रे. सगळं ओके आहेत.
कंट्रोल राहुल कंट्रोल. वाजत राहिलं पाहिजे गाईज. सर तुम्हाला भेटलो की मला तीच आठवण येते ज्या वेळेला निखिल आणि अविनाश तुमच्यावर ट्रॉफी पिक करत होते, ट्रॉफी होल्ड करत होते, तो क्षण मला आठवतो नेहमी. मी तुम्हाला विनंती करेन की सर तुम्ही मुलांना संबोधित करावं. सबसे पहले मैं आप सब लोगों को लास्ट ईयर की याद दिलाना चाहता हूँ, ज्याच्यामध्ये आपली टीम नागपूर निंजास आणि आर्यन ही जिंकलेली आहे. आणि त्यावेळी सगळ्यांनी जी पद्धतीने जे परफॉर्मन्स दाखवलेला आहे तो माइंड ब्लोईंग आहे. आणि यावर्षीसुद्धा मी मागच्या वेळी पण बोललो होतो की आपल्याला म्हणजे कुठे धैर्य सोडायचं नाही आहे, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये यायचं नाही आहे की आपण मागच्या वेळी जिंकलेलो आहोत एंड वी आर दी बेस्ट टीम, तो हमको किसी से डरने का ज़रूरत नहीं है, वो नहीं होना चाहिए. पिछली बार भी डे 1 में हम सेकंड आए थे, फर्स्ट नहीं थे, लेकिन उसके बाद डे 2 डे 3 आप लोगों ने सब इतना बढ़िया परफॉर्मेंस किया. एक एक बंदे ने जान लगा दी थी अपनी. हर राउंड में हम नंबर 1 आए थे एंड उसके बाद ओवरऑल में हम पूरा जो सीज़न का ट्रॉफी है वो जीत के लेके आए. सो इस साल भी दोस्तों आप सभी को सेफ्टी को पूरा ध्यान में रखते हुए और पूरे दिल जान से मेहनत करना है. जिस तरीके से बहुत ही शानदार इन लोगों ने म्यूज़िक बजाया, तो एक तो इन सभी के लिए तालियां बजानी चाहिए हम लोगों को. लवली म्यूजिक फ्रेंड्स, मतलब यहीं पे आप लोग जिस तरीके का एक एक टैलेंट है आप लोगों के बीच में, उसको आपको पूरा फायर बनाए रखना है. और इस साल भी ट्रॉफी अपनी आर्यंस और नागपुर निंजास टीम इनके घर ही आना चाहिए. उसके लिए हम पूरी मेहनत करें, उसके बाद बाकी भगवान पे छोड़ दीजिए, लेकिन अपना दिल जान लगा के जोरदार झालं पाहिजे. यावर्षी सुद्धा आपली आर्यनची प्रॅक्टिस जर्सी अविनाश राणे याच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. आवडली का सगळ्यांना जर्सी? या समाजातील प्रत्येक तरुणाला, प्रत्येक गोविंदाला कृष्ण व्हावं लागणार आहे. जिथे
येतो धर्मस्थ तो जय हा. जोरदार टाळ्या आल्या पाहिजे या लोकांसाठी. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, नवीन असेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि असेच नवीन आपण व्हिडिओ बनत राहू आणि आपल्या यूट्यूबवरती येत राहतील. बस थँक्यू फॉर वॉचिंग.